मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी नवी दिल्लीत JNU विद्यापीठाला भेट दिली। जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज अध्यासनासाठी या आर्थिक वर्षात 2 कोटी रुपये देण्यात येतील, तर पुढच्या आर्थिक वर्षात 7 कोटी रुपये देण्यात येणार असल्याचं सामंत यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन आणि मराठी भाषा अध्यासनासाठी महाराष्ट्र शासनाकडून निधी कमी पडू दिला जाणार नाही। शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल असं उदय सामंत यांनी सांगितलं। सामंत यांनी तालकटोरा स्टेडियम इथं होणाऱ्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची देखील पाहणी केली। 21 ते 23 फेब्रुवारी या कालावधीत हे संमेलन होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरी असं नाव दिलेल्या या परिसरात विविध महापुरुषांच्या नावानं प्रवेशद्वार असणार आहे। मुख्य प्रवेशद्वाराला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नाव असणार आहे, तर अतिविशिष्ट प्रवेशद्वाराला थोरले बाजीराव पेशवे हे नाव देण्यात आलं आहे। तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यशवंतराव चव्हाण यांची देखील नावं देण्यात येणार आहेत। व्यासपीठाला काकासाहेब गाडगीळ आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची नावं असणार आहेत। सामंत यांनी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली। यावेळी खासदार नरेश मस्के, साहित्य संमेलनाचे निमंत्रक सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार आणि समन्वयक डॉक्टर शैलेश पगारिया उपस्थित होते।